पिंपरी मेघे ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार। पिंपरी मेघे ग्रामपंचायत परिसरात जमीन माफिया सक्रिय। ग्रामपंचायतीच्या पत्रावर हस्ताक्षर कोणत्या सचिवाचे? वर्धा शहर नजीकच्या पिंपरी मेघे ग्रामपंचायत मधील बोगस गावठाण प्रमाणपत्राबाबत वृत्त प्रकाशित करताच ग्रामपंचायत प्रशासन खळबळून जागे झाले। याबाबत गटविकास अधिकारी यांची पूर्व परवानगी न घेता ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी पोलीस स्टेशन तसेच दुय्यम निबंधक कार्यालय यांना लेखी तक्रार दाखल केली। नियमानुसार प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला तक्रार करण्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासन व पंचायत समिती प्रशासन यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असते, परंतु असे न करता खुद्द सरपंच हे पोलीस तक्रार देण्याकरिता पुढे आले असून मात्र ग्रामविकास अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये कुठेही दिसून आले नाहीत। या प्रकरणाची ग्रामपंचायतला माहिती होती किंवा नाही हे न उलगडणारे कोडेच आहेत। केवळ या प्रकरणावर पडदा झाकण्याकरिता तरी स्टंटबाजी नाही ना, अशी खमंग चर्चा येथील परिसरात जोर धरत आहे। ग्रामविकास अधिकारी यांना या प्रकरणात सारस्वत दिसून येत नाही, याचा अर्थ काय समजावा? तक्रार देतेवेळी केवळ सरपंच व त्यांचे सदस्य त्यांनीच पोलीस स्टेशन गाठले। यावरून या प्रकरणात कोणाची मांडवली असेल हे चौकशीत निष्पन्न होईलच, परंतु चौकशीचा फास आवडणार तरी कोण? अशाच बोगस प्रकरणातून पिंपरी मेघेतील ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी लाखोंची माया जमवली असल्याचे सामान्य नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे। मागील काही दिवसाआधीच रोडच्या कामासाठी केलेली स्टंटबाजी आणि बोगस गावठाण प्रमाणपत्रातील पोलीस स्टेशनच्या तक्रारी स्टंटबाजी ही केवळ जनतेची दिशाभूल करणारी तर ठरणार नाही ना, असा यक्ष प्रश्न पिंपरी मेघेवासी करत आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।